हॅलो जय महाराष्ट्र मित्रांनो, मी काय उदय परवडे, तुमचा लाडका उदय परवडे. अरे कहना क्या चाहते हो? नमस्कार मंडळी, मी कोकणकर उदय. आपलं नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे पिकनिकला. कुठे चाललो आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. तो आमच्यासोबत कोण कोण तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही. खूप महिन्यामध्ये प्लॅन चालू होता आमचा, तो फायनली आज डन झाला आहे. आम्ही चाललो आहे लोणावळा फार्म हाऊसला. ते फार्म हाऊसची व्हिडिओ तुम्हाला दिसेलच. भेटलो आम्ही आता पोचलो, जस्ट कल्याणला पोचलो आहे. तिथून आम्ही लोणावळा उतरणार, तिथून मग आम्हाला बाय वॉक. फायनली काय आम्ही आता पोचलो लोणावळ्याला. आता तिथून बाय वॉक आम्ही टॅक्सी बुक केली. आधी आम्ही फार्म हाऊसला जाणार आहे. पहिला आम्ही कुठे जाणार कृष्णा, आपण वॉटरफॉलला. वॉटरफॉल मिनी वॉटरफॉलला जाणार. आमचं चेकिंगचं टायमिंग आहे 12 PM. भेटूया आपण, तुम्हाला तिथला पण नजारा दाखवतो कसं आहे करून. आम्हाला भरपूर टाईम लागणार जायपर्यंत. पहिलं वॉटरफॉल करून मग आम्ही फार्म हाऊसला जाणार आहे. बघायचं आमच्यामध्ये झोप एवढा अतरंगी पोरगा आहे ना, तुम्हाला दाखवतो केवढा अतरंगी. एवढा स्मार्ट बॉय दिसतो ना आमचा. हो बघा. बघा आता मजा तर खूप येणार आहे आम्हाला, कारण की खूप महिन्यानंतर आम्ही प्लॅन केला होता की कुठे तर जायचं फिरायला करून. आम्ही आलो आता लोणावळा. कसं वाटतं कृष्णा? मजा वाटते ना? तर किती एन्जॉय करणार आपण? स्टार्टिंग आहे, अजून खूप बाकी आहे. ओके, कसं वाटतं मग आरती? खूप मस्त एन्जॉय फुल करायचं आपल्याला, खूप राडा करायचा. आम्ही टोटल आता 15 जण आहेत. आणि आमचा एक फ्रेंड आहे तो आकाश, तो तिकडनं लोणावळावरनं येणार आहे. तो आय थिंक किती 1 वाजेमध्ये येईल ना तो? 1 वाजेमध्ये येऊ शकतो. बाकीचं तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो, सगळं सांगतो नक्की कुठे कुठे काय पॉईंटच करून. तरी नेक्स्ट टाईम तुम्ही आला त्या व्हिडिओला नक्की बघून येऊ शकता तुम्ही. अभी मजा आएगा ना भिड़ो. आपल्याला 5 मिनिटं, आपण 10 मिनिटं जाऊ. काय आहे बघा तुम्ही लोक आहे ना, इथे एक प्लेट नाश्ता करून घ्या इथे. तर कमी जाऊन वॉटरफॉल आणि बॅगा ठेवा आपण विल्याला बॅगा पहिले कस्टमर आहेत का? जागा ना भेटणे कुठेच ठेवायला, रिसेप्शन वगैरे बॅगा, फक्त बॅगा आपल्या गाडी हां. नाही तर बॅगा घेऊया सांग, ती काय प्रॉब्लेम नको ना? हेवी होईल. कसं काय बघा. मग इथून आता कसं काय जायचं काय? गाडीत आपण 2-4 पब्लिक कमी करू. मी काय करतो, तुम्ही ना सगळ्यांनी एक प्लेट नाश्ता करा. एक प्लेट नाश्ता करा सर्वांनी. तर कमी जाऊन आता आम्ही थोडा नाश्ता करतो, त्यानंतर या बॅगा ठेवून आम्ही वॉटरफॉलला जाणार आहे. नाश्ता करणार आहे ना, नाश्ता एक प्लेट करून घ्या. मी तर का वॉटरफॉल बघून आलो इथं 5 दुपारपासून काल जेवली नाही, फार्म जायचं. करून घ्या आलो मी. एवढा आनंद, माणसं जेवण नाही आले. फार्म हाऊसला जायचं म्हणून माणसं जेवण नाही आले, विचार करा. आणि काही जणांची झोप पण नाही झाली. आम्ही 3-3:30 वाजता उठलो आहे आणि आम्ही 4-4:30 वाजता निघालो घरातून. आणि कोणाची झोप पूर्ण नाही. 4:30 वाजता सो बघू आता काय होतंय.
कसं खाऊ मला नाही आवडत. ब्लॉग बंद कर. गजब बेइज्जती है. इकडे इकडे मॅनला बोललोय सो दादा आम्हाला घ्यायला आलाय खास स्टेशनवरून. आता कुठे जाणार आपण? वॉटरफॉलला आता वॉटरफॉलला जाणार आहे. तर बघूया आता वॉटरफॉल आधी. या लोकांना सांगितलं नाश्ता करायला. समोर रोड लक्षात ठेवा फक्त. काय रोड लक्षात ठेवा. स्ट्रेट रोड आहे, एवढा हार्ड नाही. जाताना ना आता तुम्हाला वॉटरफॉलला जर पाणी असेल इथं थोडंफार. तरी पण किती लांब आहे आता वॉटरफॉल? काय 2 ते 2.5 किलोमीटर. 2च किलोमीटर. 2 किलोमीटर. सो 2-2.5 किलोमीटर वॉटरफॉल आहे. ते आम्ही पहिलं बघून येतोय. बाकीच्यांना आम्ही थांबवलो नाश्ता. त्यांना बोललो नाश्ता वगैरे करून घ्या, कारण की सकाळपासून काय खाल्लं नव्हतं त्या लोकांनी. सो मी आणि कृष्णा जाऊन येतोय. सो बघू इथलं वातावरण मी तुम्हाला दाखवतो कसं आहे बघा. अरे मॅप लावा, मॅपने पण असेल. समोरच वॉटरफॉल पोचलो. सो फायनली आम्ही वॉटरफॉलला पोचलो. तुम्हाला दाखवतो कसं आहे करून. तिथला व्ह्यू म्हणजे एक नंबर. खूप मजा येणार आहे. पाणी आहे की नाही ते आपल्याला पण आयडिया नाही. तुम्हाला पब्लिक दाखवतो बघा. पाणीच नाही, पाऊस नाही. नो वॉटर. काय पाणी का हा समोर अख्खा वॉटर. इथं आता पब्लिक. इथं पाणी तर भुसड्याला पाणी. भावांनो बॅड लक आमचं, कारण की पाऊस नाही आणि पाणी पण नाही. तर काय मजा नाही. आता काय करायचं पुढचं प्लॅनिंग बघूया आता. इथं अख्खी पब्लिक असते. इथं पूर्ण वॉटरफॉल असतो. काय असं वाटतं गाड्या मॅगी बिगी. इथं पुढं इथं पुढं ते पाणी, ते वरतून स्टेपचं पाणी इथेच येतं ना. ते बिचारे वाट बघते नाही तर टायगर पॉईंटला पण जाऊन आलो असतो. 15-20 अर्धा तास लागेल. नको ते वाट बघते ना आपली. तर तुंगडे आम्ही तर पाण्याकडे खाली नीट बघू नका, जास्त रिस्क घेऊ नका. अरे पाण्याच्या कुठं नादी लागायचं. एवढं नाही, थोडंफार एन्जॉय आम्ही इकडं असं प्यायला असतो. इथं इथं जाऊया गाडी. आता कुठे आलो आपण? तुंगल डॅम. आता आम्ही आलो तुंगल डॅमला. अरे कहना क्या चाहते हो? तुंगल डॅम. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. तुंगारली डॅम. तुंगरली डॅमला आलो आम्ही, कारण की आम्ही पहिलं कुठल्या डॅमला गेलो होतो आपण? पहिलं कुठल्या डॅमला गेलो होतो? पहिले याला भुशी डॅम. भुशी डॅमला गेलो, पण काय पावसाची साथमुळे तिथं काय हे नाही, म्हणून आम्ही इकडं आलोय. So तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो, तुम्ही बघा कसं आहे ते व्ह्यू. इथून आलो खालून. खूप भारी वाटतंय का? तुला दाखवतो. आता आपण गेलो वॉटरफॉल बघ. हा बांध तुंगडा बघ. आपण इथून आता गेलो. आता नव्हे हा वॉटर. किंवा का चांगल्या ठिकाणी आणल्यावर मिसळची क्वालिटी खाऊन. मिसळची क्वालिटी चांगली. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आणि माझ्या लहान भावांनो. ऍक्च्युली बऱ्यापैकी आपल्या सकाळच्या एन्जॉयची पूर्णपणे लागलेली आहे. कारण की तुम्ही बघू शकता छोटासा मिनी वॉटरफॉल आहे. मला असं वाटलं इथं आपण मस्तपैकी तर पूर्णपणे पावसाने आपल्या एन्जॉयची आई आणि बहीण एक करून टाकलेली आहे. मग त्याच्या मावशीला बोलूया. तर आता आपल्याला 1-1.5 तास इथे छोटासा एन्जॉय फोटो सेशन वगैरे करायचं आहे. 1-1.5 तास एन्जॉय करा. त्यानंतर मग आपण डायरेक्ट फार्म हाऊसला जाऊ आणि मग तिथे पूर्णपणे एन्जॉय करू. आम्हाला गेटच्या बाजूला थोडीशी जागा द्या. तर एकदा जोरात एक आवाज होऊन जाऊ द्या. बोलो पेटीकोट बाबा की चला. मित्रांनो खूप मजा येणार आम्हाला. त्यासाठी आलो होतो ते काय आता हे नाही. तो इथला जो धबधबा होता तो बंद गाईस इकडे बघा गाईस पूर्णपणे लागलेली आहे गाईस. आम्ही आलो होतो धबधब्यासाठी पण धबधबा बंद आहे कारण की पाऊस नाही त्यामुळे धबधबा बंद आहे. तो इथं आम्ही 1-1.5 तास आता एन्जॉय करू फोटोशूट करू. त्यानंतर आम्ही विलाला जाऊ. हा ब्लॉग कंटिन्यू चालू राहणार आणि हा ब्लॉग एंडिंग कामाच्या इथं एंडिंग करणार आहे. सो फायनली काय आम्ही विलाला पोचलेलो आहे. तर गाईस आज आम्ही फायनली लोणावळ्याला पोहोचलो आहोत. तुंगारली वेलीमध्ये गोल्ड वेली तुंगारलीला. ठीक आहे. आणि हे आमचे खूप आधारस्तंभ म्हणलं तर हरकत नाही. प्रथमेश केंडे यांनी आम्हाला अप्रतिम साथ दिली आहे. खूप सपोर्ट केला आहे आणि हे गेले 17-18 वर्षापासून येत आहेत. आणि यांची चांगली गोष्ट सांगावी म्हणली त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे चिक्कीचा. उत्कृष्ट आणि एकदम स्वादिष्ट असे डिलिशियस यांचे चिक्की बनतात. आम्ही टेस्ट करणार आहोत. तुम्हाला आम्ही यांच्या शॉपवरती घेऊन जाऊ. प्रथमेश भाऊचं खरंपासून तर मनापासून आभार आहे. यांनी आम्हाला हा खूप चांगला असा विला खूप चांगल्या प्राईसमध्ये कमी प्राईसमध्ये घेऊन दिला आहे. यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि फायनली आम्ही पोहोचलो आहोत. बोला पेटीकोट बाबा की जय. सो फायनली गाईज आजचा ब्लॉग इथंच मी संपवते. आता आम्ही चाललो आहे घरी. खूप एन्जॉय केला. मजा मस्ती तर खूपच केले. आमचा आवाज बसला. आवाज सगळ्यांचेच बसले पाण्याने आणि पाऊस एवढा पडतोय ना तर जोरात. सो तुम्हाला जर फक्त आमच्या बाईला सबस्क्राईब करा. ओके थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. आम्ही कोणी कुठे काय केले असेल तर तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही सुधारू. ओके. ठेवा. सो बाय गाईज. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.